मी स्मिता केळकर. स्मिताताई माझ्या गुरु, ही माझी आई. आणि ह्यांच्या प्रेरणेनेच थोडंसं पुढे आणखी वेगळ्या दिशेला छान चाललेलं आहे. तर मी आज बोलणार आहे ते गिरीश प्रभुणे यांच्याबद्दल. ऐकलंय कधी ना? चिंचवडला त्यांनी शाळा काढलेली आहे, पारधी मुलांसाठी काढली आहे. यांनी जे काम चालू केलं ते मुख्यतः भटके विमुक्त जात, जी आपल्या मुख्य प्रवाहापासून बऱ्यापैकी वंचित आहे. हे लोक आपल्याला माहीत पण नाही आहेत, इतके वंचित आहेत. आणि या लोकांसाठी प्रभुणे काकांनी काम चालू केलं. आणि त्यांनी काम चालू केलं हे 70 सालात, आणि त्यानंतर कंटिन्युअस अजूनही ते काम करत आहेत. तर त्यांनी हे भटकी विमुक्त जात म्हणजे काय काय येतं त्याच्यात, तर पारधी, वडार, कैकाडी, नंदीबैल, तांबट, ओतारी, घिसाडी, गोंधळी, गोसावी अशा जवळजवळ 50 उपजाती आहेत, जाती उपजाती. आणि या सगळ्यांचं मिळून भटके विमुक्त ही जमात होते. आणि या जमातीसाठी काकांनी कामाला चालू केलं. आता हे लोक कसे आहेत, तर हे लोकांचा एक ठाव ठिकाणा नाही आहे. ते गावोगावी फिरत असतात. ना त्यांना स्वतःची जमीन आहे, ना त्यांना स्वतःचं घर आहे. त्यामुळे त्यांचं एक गाव नाही, एक जमीन नाही, एक घर नाही. कंटिन्युअस ते वेगवेगळ्या गावाला भटकत असतात. त्यामुळे त्यांच्याकडे आधार कार्डसुद्धा नाही, आणि त्यामुळे मतदानाचा हक्क पण नाही. असेही लोक आहेत सगळे. आणि या लोकांना त्यामुळे बऱ्याच जणांना अजूनही माहीत नसतं की मी भारतीय आहे. ही सुद्धा जाणीव बऱ्याच लोकांना नाही. हे आपल्यापर्यंतही पोचत नाही. हे काकांमुळे आता आपल्यापर्यंत यायला लागलेलं आहे. आणि या लोकांसाठी काकांनी काम चालू केलं. ते एक सामाजिक कार्यकर्ते तर आहेत, पण लेखक, कवी आणि पत्रकार आहेत हाडाचे. तर लेखन त्यांनी त्यांच्या शाळेच्या वयापासून चालू केलं. त्यांची पारधी ही कादंबरी जरूर वाचली नसेल तर. पारधी समाजाच्या प्रश्नासाठी त्यांनी हे काम चालू केलं. जेव्हा काम चालू केलं तेव्हा अनेक पारधी समाजाचं त्यांना अनुभव यायला लागले. त्यांच्या परंपरा, रीतिरिवाज, रूढी वेगवेगळ्या, ते कसे जगतात, कसे फिरतात, या सगळ्यावरचे अनुभव त्यांनी या पारधी पुस्तकात लिहिलेले. अक्षरशः अंगावर काटा येतो. वाचवत नाही, एका वेळेस तुम्ही एक एपिसोड वाचता आणि ठेवून देता. कारण आपल्याला इमॅजिनेशनच्या खूप बाहेर गोष्टी आहेत. माझ्या या पुढच्या ह्याच्यात मी 2-3 तुम्हाला ओघवत्याच सांगेनच. तर असं काकांनी लेखन चालू केलं. त्यांचं पालावरचं जिरं म्हणून पण पुस्तक आहे. नंतर परिसाचा संघ म्हणून आहे. अशी वेगवेगळी पुस्तकं आहेत. काकांनी जेव्हा लेखन चालू केलं ते त्यांनी त्यांच्या शालेय वयात चालू केलं. ते जेव्हा शाळेत जायचे तेव्हा त्यांच्या वर्गात एक मुलगा यायचा. आणि तो मुलगा ना 5-6 महिने शाळेत यायचा आणि 5-6 महिने काही तो यायचा नाही. आणि तो कायम पहिला यायचा. काकांना आश्चर्य वाटायचं की हा मुलगा पहिला येतो आणि शाळेत 5-6 महिनेच येतो आणि 5-6 महिने येत नाही. तर काय आहे हे प्रकरण, हा काय येत नाही आणि हा पहिला कसा येतो. मग त्यांनी त्याच्याशी मैत्री वाढवली. आणि मग लक्षात आलं की हा मुलगा वडार जातीचा आहे. आणि त्याची जी झोपडी आहे ती गावाच्या बाहेर आहे. त्याला ते लोक झोपडी म्हणत नाहीत, पालं म्हणतात. पालं टाकली आहेत गावाबाहेर. तर त्या पालावरचा तो विद्यार्थी, आणि तो बाकीच्या वेळेस गाढवं फिरवायचा, पाळायचा आणि फिरवायचा. आणि इतकं करून तो स्वतःच्या उपजीविकेसाठी, स्वतःच्या आणि कुटुंबाच्या, कुठेतरी चिंचा पाड त्या गोळा कर आणि मार्केटमध्ये जाऊन विक. जांभळं आली, जांभळं काढ. पेरू आले, पेरू काढ. शेताच्या बांध्यावरचा ऊस तोड, त्याच्या मोळ्या बांध, गाढवावर टाक आणि जा विकायला. असं करून तो उपजीविका करायचा. आणि काकांना आश्चर्य वाटायचं की त्यांच्या दृष्टीने ही चोरी असायची, कारण ती जमीन त्यांची नव्हती, जमीन दुसऱ्याची. आणि हा सगळं तोडून घेऊन जायचा. मग काकांनी विचारलं की काय रे बाबा, हे हे कसं काय. तो म्हणतो हे चिंचेचं झाड 200 वर्षापूर्वीचं, हे याच्या आजोबांनी पणजोबांनी कुणी लावलंय काय माहिती, हे सगळं निसर्गाचं देणं आहे.
आणि त्यामुळे ही माझ्या दृष्टीने काही चोरी नाही आहे. आणि मग या सगळ्या अनुभवावरून काकांनी त्यांची पहिली कथा लिहिली, न संपणारे वळण. ही कथा त्यांनी शालेय जीवनात 7वी-8वीतच लिहिली आणि मग नंतर त्यांच्या लिखाणाला प्रारंभ झाला. आता हे लिखाण त्यांनी चालू केलं तर ऑब्व्हियसली आधी त्यांनी बऱ्यापैकी वाचन केलं होतं. शरदचंद्र हे त्यांचे आवडते लेखक आणि त्यांचं वाचून त्यांनी बरेच ऐतिहासिक किंवा पौराणिक किंवा सामाजिक कादंबऱ्या वाचल्या होत्या आणि त्याचा त्यांच्यावर खूप पगडा होता. तर ते सांगतात त्यांचा मूळचा जन्म बारामतीचा. बारामतीमध्ये 1949 साली जन्म झाला आणि पहिली 10 वर्ष ते चिपळूणला होते. चिपळूणला जेव्हा होते तेव्हा ते संघ शाखेत जायचे. साधारण सगळ्यांना संघ शाखा लहान मुलांसाठी चालते हेही माहीत असेल. तर संघ शाखेत जायचे, त्यांच्याबरोबर मुलं यायची आणि काही दिवसांनी ती मुलं येईनाशी झाली. एक 5-6 दिवस झाल्यावर त्यांचे संघ शिक्षक म्हटले, चल आपण बघून येऊ काय झालंय ते. मग ते बघायला गेले तर त्यांच्या वस्तीवर गेले तर ती मुलं म्हटली, नाही आता आम्ही काही संघात येणार नाही, कारण आम्ही आता हिंदू राहिलेलो नाही, आम्ही बौद्ध धर्म स्वीकारलाय. आणि हा जो सगळा प्रकार होता हा त्यांच्या डोक्यात घट्ट बसला आणि पुढे 8वीत असताना त्यांनी त्यावर कादंबरी लिहिली, लाटाखाली संथ पाणी. आणि ही छोटी कादंबरी होती. त्यांनी 8वीत असताना ती लिहिली आणि 8वीची परीक्षा न देता हे कादंबरी लिहित बसले. आणि कादंबरी लिहित बसले आणि 51 दिवसात पूर्ण केलेली होती कादंबरी. आणि परीक्षा दिली नसल्यामुळे शाळेत आणि घरी थोडा गोंधळ झाला. शाळेतले शिक्षक दंगा करायला लागले, घरी येऊन सांगितलं आईवडिलांना. पूर्वीच्या काळी तर आई वडील म्हणायचे तुम्हीच बघा शिक्षकांना. मग काय फटके वगैरे खाल्ल्यावर त्यांनी त्यांची कादंबरी शिक्षकांना वाचायला दिली की मी का परीक्षा दिली नाही, तर मी ही कादंबरी लिहित होतो. अत्यंत सुंदर कादंबरी वाचल्यावर शिक्षक म्हटले, अरे तुला तर परीक्षा द्यायचीच गरज नाही आहे. आणि मग ते पाटील शिक्षक होते, त्यांचे पाटील सर त्यांच्या घरी आले. आईला सांगितलं की तुमचा मुलगा ना खूप हुशार आहे आणि तो खूप पुढे जाईल, फक्त ना तो शिकला पाहिजे, त्याला चांगलं शिकवा आणि तो खूप काहीतरी कार्य करेल. अशी त्यांची लिखाणाची हे सुरुवात झाली. 5वी ते 11वी ते लोणंद हे गाव, सातारा रोड साईडला लोणंद गाव आहे, त्या गावात शिकले. 11वी म्हणजे पूर्वीचं मॅट्रिक. मग त्यानंतर त्यांनी 1 वर्ष संघ शिक्षक वर्ग पूर्ण वेळ पुण्यात केला आणि नंतर ते संघ प्रचारक म्हणून घराबाहेर पडले. संघ प्रचारक हे पण तुम्हाला साधारण माहीत असेल, विना मोबदला पूर्ण वेळ त्यांनी संघ प्रचारक म्हणून कामाला चालू केलं. 2 वर्ष झाल्यावरती त्यांच्या घरी अचानक असं घडलं की त्यांनी काहीतरी कमवणं हे गरजेचं झालं. त्याशिवाय लहान बहीण भावंड जेवू सुद्धा शकली नसती, अशी परिस्थिती त्यांच्यावर आली. मग त्यांनी काय केलं, संघर्ष जो प्रचारक करत होते ते थांबवलं तिथे आणि ते पिंपरीमध्ये आले. पिंपरीमध्ये एका ग्लास फॅक्टरीमध्ये त्यांनी कामाला चालू केलं. मग तिथे कामाला चालू केलं. मग आता राहायची सोय. मग चिंचवडमध्ये एक खोली त्यांना मिळाली. एक संघ मित्रच होता त्यांचा, त्यांनी ती खोली दाखवली आणि खोली बघितली तर अगदी छोटी खोली होती. जाळी जळमटं, घुशी, अंधार सगळं, पण त्या काळात त्यांना तीच परवडणारी होती. ती त्यांनी घेतली, स्वच्छ केली आणि राहायला चालू केलं. आणि त्यांच्या खोलीची जी एकच खिडकी होती, ती खिडकी जिथे उघडायची त्याच्या मागच्या साईडला चापेकर बंधूंचा वाडा होता. चापेकर बंधूंचा वाडा त्यांना दिसायचा, भग्नावस्थेतला वाडा. तो चापेकर बंधूंचा आहे हे त्यांना नंतर कळलं. भग्नावस्थेतला वाडा, जीर्ण झालेला, आणि रोज संध्याकाळी तिथनं हालचाली ऐकू यायच्या बऱ्यापैकी, काहीतरी कुजबूज हालचाली, पायरं. आणि मग त्यांना
कुतूहल आलं की दिवसभर या वाड्यात काही नसतं आणि संध्याकाळनंतर काय चालू होतं. मग ते पाहायला गेले. तर एक तर चापेकर बंधूंचा वाडा आणि पवित्र वास्तू खरं तर ती. आणि तिथे संध्याकाळी जुगार आणि दारूची भट्टी हे चालू होतं. मग हे त्यांना अगदी लागलं मनाला की इतका पवित्र वाडा, एवढं चांगलं हे आहे, ही वास्तू, आणि इथे काय चाललंय. मग त्यांनी त्यांच्या मित्रांना सोबत घेऊन त्या सगळ्यांना बाहेर काढलं, बाहेर हाकललं आणि त्यांनी तो वाडा त्या लोकांपासून मुक्त केला. आता मी हे तुम्हाला 2 वाक्यात सांगितलं, पण तुम्हालाही माहिती आहे हे इतकं सहज सोपं नक्कीच नसणार आहे. दारूचे गुत्ते आणि हे जुगार थांबवणं ही सोपी गोष्ट नाही आहे, पण ती त्यांनी केली. आणि आता तिथे क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीची स्थापना झालेली आहे. आणि तिथे त्यांनी तेव्हा जेव्हा मुक्त केला वाडा, तिथे सगळ्या मुलांसाठी व्यायामशाळा उघडली. सगळ्यात आधी व्यायामाचं महत्त्व त्यांना माहीत होतं. व्यायामशाळा उघडली, त्यानंतर बालवाडी चालू केली, त्यानंतर माध्यमिक शाळा चालू केली. आता तिथे सगळंच बंद आहे, कारण आता आता तिथे काम चालू आहे. ते कायमस्वरूपी त्यांना एक संग्रहालय किंवा प्रदर्शन करायचं आहे क्रांतीवीरांचं, म्हणून आता तिथे काम चालू आहे आणि ते त्यांच्याच पुढाकाराने चालू आहे. काकांमुळेच तिथे त्यांची पुण्यतिथी, जयंती, चापेकर बंधू माहिती आहेत ना, रँटचा वध केलेले, तर त्यांची जयंती, पुण्यतिथी सुरू झाली. सांस्कृतिक कार्यक्रम चालू झाले. चांगल्या चांगल्या लोकांना घेऊन व्याख्यानमाला चिंचवडमध्ये सुरू झाल्या. आणि त्यामुळे काय झालं तर चिंचवड फक्त आधी मोरया गोसावी आणि त्यांचं मंदिर यासाठी प्रसिद्ध होतं, ते आता चापेकर बंधूंसाठी पण प्रसिद्ध झालं. आता हे तिथेच त्यांनी चापेकर बंधूंचा पुतळा उभारण्यासाठी सुद्धा खूप काम केलं. हे सगळं ते दिवसभर ग्लास फॅक्टरीत काम करायचे, संध्याकाळी शाळा करायचे, म्हणजे महाविद्यालय, त्यांनी पुढचं शिक्षण पण तेव्हा सुरू केलं आणि तेव्हाच हे सगळं ते करत होते. हे करतानाच त्यांनी अस्थिधारा नावाचं एक त्यांचं स्वतःचं नियतकालिक चालू केलं. ते हाडाचे पत्रकार होते. समाजात जे जे दिसेल ते उचलायचं आणि ते लिहायचं, हे काम त्यांनी मुख्यत्वे चालू केलं होतं. आणि त्या ह्याच्यात कसं झालं, त्यांनीच वार्तांकन करायचं, एकतर त्यांनीच लेखन करायचं, संपादन करायचं, छापून आणायचं, आपापल्याच घड्या घालायच्या आणि आपापलंच वितरण, सगळा एकपात्री प्रयोग सुरुवातीपासून शेवटपर्यंत. आणि या ह्याच्यात काय व्हायला लागलं, त्यांचं बाकीकडे दुर्लक्ष आणि कर्ज वाढायला लागलं त्यांच्यावरचं. मग हे सगळं एक व्यक्ती त्यांच्याकडे लक्ष ठेवून होती, ती म्हणजे माझगावकर, राजहंस प्रकाशनचे ते माझगावकर सर. तर त्यांचं त्यांच्यावर लक्ष होतं. मग माझगावकर एक दिवस त्यांना भेटायला बोलवलं आणि माझगावकरांनी सांगितलं की अरे तू हे जे सगळं करतोयस ना, हे तर कालबाह्य आहे. तू काय कर, तर तू आता माझ्याकडे ये. त्यांचं तेव्हा माणूस नावाचं साप्ताहिक चालू होतं, तर या माणूससाठी तू काम करायला चालू कर. मग हे प्रभुणे काका माणूससाठी काम करण्यासाठी स्वतःचं हे त्यांनी बंद केलं, अस्थिधारा, आणि तिथं गेले. मग तिथं मेन त्यांचं लेखन, वार्तांकन, संपादन हेच काम होतं माणूससाठी. आणि माणूससाठी आणि माझगावकरांचा चांगला पाठिंबा, त्यामुळे त्यांचं झोपडपट्टीतल्या लहानात लहान माणसापासून ते श्रीमंत माणसापर्यंत सगळ्यांकडे उडबस वाढली त्यांची. बऱ्याच ओळखी झाल्या आणि त्याचा त्यांना फायदा व्हायला लागला. आणि मग त्यांनी सांगवी सांडस हे जे गाव आहे, त्या गावात राहून त्यांनी त्या गावाचा अभ्यास करायला माणूससाठी सुरू केलं. त्याचा अभ्यास, त्याचं लिखाण हे सगळं चालू झालं. आणि मग माझगावकरांना जाणवलं की हा माणूस फक्त लिहिण्यासाठी नक्कीच नाही आहे, ह्याचा उपयोग किंवा ह्याची शक्ती बरीच जास्ती आहे. म्हणून त्यांनी ते माझगावकरांचंच ग्रामायण संस्था तेव्हा होती,
ग्रामायण संस्था ही महात्मा गांधींचा जो संदेश आहे खेड्याकडे चला ह्याच्यावर आधारलेली होती संकल्पना ती, आणि यावर आधारलेलं ग्रामायण नावाची संस्था होती की जी खेडेगावातल्या लोकांसाठी काम करत होती. मग त्यांनी विचारलं की तू ग्रामायणसाठी आता काम करशील का? तुला लेखन आवडतं तर लेखन तू सुरूच ठेव, पण यासाठी कामाला चालू कर. खुश झाले आणि कामाला त्यांनी चालू केलं. त्यांनी निमगाव म्हाळुंगी या गावात पूर्ण वेळ कार्यकर्ते म्हणून रुजू झाले. आता जेव्हा तिथे काम करायला चालू केलं तेव्हा तिथे अनेक पगड जाती होत्या आणि त्या जातींबरोबर काम करणं हा अनुभव ते सांगतात की मी शाळेत जेवढं शिकलो नाही तेवढा 2 वर्षात पूर्ण शिकलो. या लोकांचं व्यसन, राहणं, या लोकांचं एकमेकांशी वागणं, रोटी बेटी व्यवहार हे सगळे खूप जवळून त्यांच्यात राहून त्यांनी पाहायला चालू केलं. मग त्यांच्या लक्षात आलं की या लोकांकडे शेती आहे, जमिनी आहेत, पण पाणीच नाही आहे. मग पाणी नाही आहे त्यामुळे शेतीचा उपयोग नाही, शेती पडीक आहे जमीन सगळी, आणि सगळी लोक शहराकडे वळत आहेत. मग आता शहराकडचे वळलेले जाऊ देत, पण आत्ता जे तिथे आहेत ते लोक तिथेच राहण्यासाठी पाणी अडवा पाणी जिरवा इथपासून त्यांनी कामाला चालू केलं. मग हे काम करताना त्यामध्ये सर्वेक्षण येतं, बंधारे बांधायचे, पाझर तलाव बांधायचे. मग त्यासाठी त्यांनी तिथले लोकल लोक, लोहार, कुंभार, वडार या सगळ्यांची मदत घेतली. सर्वेक्षणाला तर मदत झाली, शिवाय बांधायलाही, कारण हे लोक खूप काटक असतात, भरपूर काम करू शकतात आणि त्याचा फायदा यांनी करून घेतला. शहरातल्या ओळखी असल्यामुळे थोड्याफार तिथल्या इंजिनियर्स लोकांची मदत घेतली आणि त्या गावात त्यांनी पाण्याचा जो प्रयोग केला, पाणी साठवायचा, तो एकदम सक्सेसफुल झाला आणि तिथे पाणी त्यांना वर्षभर मिळायला लागलं आणि शेती फुलली त्याच्यावरती. गावकरी खुश झाले आणि त्यांचा प्रभुणे काकांवरचा विश्वास दृढ झाला. मग तिथे जेव्हा पाणी यायला लागलं तेव्हा त्या गाव सोडून जे शहरात गेले होते ते लोकांना परत आणण्यासाठी सुद्धा काकांनी काम चालू केलं. म्हणजे त्यांनी कुठल्या कुठल्या या सगळ्या घटकांकडे लक्ष दिलं, तर आधी गावातले लोक, मग जे शहरात गेलेत गाव सोडून त्यांना परत आणलं, त्यासाठी काम या काकांनी काम केलं. मग त्यांच्या लक्षात आलं की याच गावात भरपूर अशा महिला आहेत की ज्या विनाआधार राहत आहेत. मग त्यांनी अभ्यास केला की या कुठल्या महिला आहेत, तर ज्यांना नवऱ्याने सोडलंय, या गावच्या लेकी आहेत, त्या नवऱ्याने सोडलंय म्हणून माहेरी परत आल्याय आणि त्यांना आता रोजचं जेवण खाण्याचा प्रॉब्लेम आहे, अशा महिला आणि विधवा त्याच गावच्या सुना, या लोकांसाठी सुद्धा त्यांनी, मग त्यांना हे लक्षात आल्यावरती त्यांनी कामाला चालू केलं. त्यांच्या ओळखीने म्हणा, त्यांच्या पाठिंब्याने त्यांना बँकेत कर्ज काढून दिली, शेळ्या विकत घेऊन दिल्या आणि त्यांना त्यांच्या पायावर उभं केलं आणि त्यांच्यासाठी एक छोटी संस्था चालू केली. हे सगळं काम संघ बघत होता लांबनं की हे काय करतायत, कारण हे संघ शिक्षकच मुळातले, संघ प्रचारक, आणि मग हे काय करतायत. तर मग संघाने त्यांना बोलवून घेतलं की तू इतकं काम करतोयस तर आता आमच्यासाठी काम कर. मग संघाचा तेव्हा सामाजिक समरसता मंच हा जो हे आहे, तर यासाठी तू आता कामाला आमच्याकडे ये. मग त्यांनी ग्रामायण सोडलं आणि सामाजिक समरसता मंचासाठी कामाला चालू केलं. साधारण 92-93ची ही गोष्ट असेल. आणि ते काम चालू केलं आणि बैठका चालू होत्या त्यांच्या. आणि सगळ्यात पहिला अनुभव ते सांगतात की बैठकीत एक शिक्षक होते, तर ते सांगत आले की आमच्या इथे आता हे मोडणी म्हणजे सोलापूर पंढरपूरच्या जवळ टेंभुर्णी मोडणीमध्ये 2 पारधी मुलं आहेत आणि त्यांनी रेल्वे लुटायचा प्रयत्न केला किंवा रेल्वे लुटली आहे आणि पळून जाताना पोलिसांनी त्यांना रेल्वे रुळावरती
गोळ्या घालून मारले आणि ती 2 मुलं मेली आहेत. तर काका हे झालेलं आहे पारधी लोकांसोबत. तर हे काय आहे ते बघूया. आता थोडीशी आधी मी तुम्हाला पारधी लोकांची ओळख सांगते, माहीत असेलच. पण पारधी समाज हा मुख्यत्वे करून त्यांचं रोजीरोटी काय माहिती आहे का? हा, चोरी, लूटमार, दरोडे, मारामारी, खून, हेच त्यांचं कारण. हेच मुळात की त्यांच्याकडे शिक्षण नाही, जमीन नाही, घरदार नाही, अशाच ह्याच्यातनं पारधी समाज वाढतो. आता त्यामुळे कुठंही चोऱ्या झाल्या, काहीही झालं की पोलिसांचं लक्ष पहिलं त्यांच्यावर. पारधी लोकांची पालं कुठं आहे ती शोधायची, धाड टाकायची. त्यामुळे पोलिसांचं हे सॉफ्ट किंवा सोपं टार्गेट, आधी त्यांना पकडायचं. तर मग काका म्हटले काय झालंय ते बघूया आपण. कारण हे जे शिक्षक सांगत आले होते ते म्हटले की ही 2 मुलं पारधी जरी असली तरी त्या गावात अनेक वर्ष राहत आहेत आणि गावकरी सगळे सांगतायत की ही मुलं दुसऱ्याच्या शेतात काम करून कमवतायत आणि आपापलं खातायत, ही नक्की चोरी करणार नाही, ही नक्की माहिती मिळालेली आहे, आपण काय आहे ते बघूया. म्हणून काकांनी शोध घ्यायला चालू केलं. ते मुळात पत्रकार होते, माणूसमध्ये काम केलेलं होतं, त्यामुळे त्यांना ओळखी पण खूप होत्या, त्यामुळे त्यांना माहिती पटापट मिळायची. मग ते सोलापूर स्टेशनवर गेले. स्टेशनवर त्यांना कळलं की जी रेल्वे लुटलेली आहे तर त्यामध्ये परदेशी नागरिकांना लुटले आणि ते 2 पोलिसांनीच लुटले. आणि पोलिसांनी लुटलंय आणि त्याची चौकशी चालू आहे आता तिथे. फक्त हे लक्ष सगळं दुसरीकडे वळवण्यासाठी किंवा त्यांच्यावरचा आळ काढून घेण्यासाठी म्हणून या दोघांना लक्ष केलंय. निरपराध पारध्यांना उचलून नेलंय गावातनं आमच्या समोर आणि त्यांना तिथे गोळ्या घालून ठार मारलंय. मग काकांना तेच झालं की पारधी समाज चोरी करतो, त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे, हे सगळं ठीक आहे, पण हे जे निरपराध पारधी आहेत त्यांना का? मग त्यांनी याचा पाठपुरावा केला आणि त्यावेळेस 16 पोलीस सस्पेंड झाले काकांच्या पाठपुराव्यामुळे. तिथेच काकांना आत्मविश्वास आला आणि पारधी लोकांचा विश्वास त्यांच्यावर बसायला चालू केलं. ते पारधी लोकांसाठी हे जे काही होतं हे पहिलाच माणूस त्यांच्यासाठी उभं राहिलेला. त्यामुळे प्रभूणे काका हे त्यांच्यासाठी देवच व्हायला लागले. मग हळूहळू काम चालू झालं आणि त्यांना एक 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 घटना दिसायला लागल्या. जसं निरपराध पारध्यांना मारतात तसं ज्यांनी चोरी केली आहे त्यांना सुद्धा ते खूप अमानुषपणे मारतात. खूप अमानुषता, अमानवीयता ते दाखवतात. ते सांगतात की 2 प्रसंग त्यांच्या अगदी ठळक लक्षात राहिलेले. ते म्हणजे एकदा त्यांना एक डॉक्टर गावातले सांगत आले की पारधी महिलेवरती पोलीस स्टेशनमध्ये अत्याचार झालाय, काय आहे ते बघायला जाऊया. मग जायचं ठरलं आणि आधी गावात जाऊन बघू काय झालंय ते, म्हणून त्या गावात गेले. गावात गेल्यावर त्यांना कळलं की चोरी झाली होती एका देवळात आणि त्या देवीचे कान चांदीचे, डोळे सोन्याचे आणि ते चोरीला गेले होते. आणि पाद्यांच्या पानावरती धाड टाकली गेली. त्या झोपडीवरती ज्या धाड टाकली त्यातला तो मुलगा पळून गेला. त्याचं नुकतंच लग्न झालेलं होतं त्या मुलाचं. आणि त्याच्या बायकोला, ती मुलगीच होती 15 वर्षाची, तिला पोलिसांनी उचलून नेलं. तिला उचलून नेलं, तो तर पळून गेला, चोरी तर झालेली होती. आणि मग पोलीस स्टेशनला गेल्यावर अत्याचार झाले असं त्यांना कळलं. पण त्यांचा पोलीस यंत्रणेवर विश्वास होता. ते म्हटले नाही, हे शिकलेले लोक असतात, त्यामुळे असं नाही होणार, आपण बघू काय येते आणि मग ठरवू. तेवढ्यात ती महिला गावात परत आली. पोलिसांनी तिला सोडून दिलेलं असतं. मग ती आली गावात आणि तिथल्या पद्धती माहीत असतील, आता आपण बरंच वाचतो किंवा मीडियावर बघतो. पंचायत बसली, जात पंचायत बसली आणि त्यांचं सगळं त्यांच्या पारधी भाषेत सगळं चाललेलं होतं. काकांना फारसं कळत नव्हतं. मग काय चाललंय हे सांग मला. तर तो सांगायला लागला की या महिलेने कबूल केलंय की तिच्यावर बलात्कार झालाय आणि त्यामुळे जात पंचायतीने तिला जातीबाहेर काढलंय.
तिच्यावरच अत्याचार, तिलाच जातीबाहेर काढलं, हे काकांना कळेपर्यंत, ते ट्रान्सलेट करून सांगेपर्यंत ही महिला तडतड तडतड उठली आणि तिने खाणीत उडी मारली. खाणीत उडी मारली. हे पण दोघं पळत गेले, प्रभुणे काका आणि ते त्यांच्यासोबत होते ते बाकी सगळे बघत बसले. मग ते गेले तर खालती खाणीत पाणी कमीच होतं, दगड खूप होते आणि त्यामुळे ती जखमी झाली होती, जवळजवळ बेशुद्ध पडली होती. या दोघांनी खालती जाऊन तिला वर काढलं. आणि वर काढलं, ती बेशुद्धच होती. मग आता काय करायचं, आता यापुढे काय करायचं हा अनुभव काकांना तेव्हा नव्हताच, कारण हे पहिलेच प्रसंग होते. मग ते विचारच होते की आता पोलीस स्टेशनला जावं का, की नक्की काय झालंय. तर हे करेपर्यंत तिच्या तोंडावर पाणी मारून वगैरे ती शुद्धीवर आली ती महिला, ती मुलगी. आणि तिने सांगितलं की पोलिसांकडे जाऊन उपयोग नाही, कारण त्यांनीच माझ्यावर अत्याचार केले. मग प्रभुणे काका म्हटले, अरे बापरे, हे तर प्रकरण पूर्ण वेगळं दिसतंय. मग पुन्हा त्याचा पाठपुरावा चालू झाला. तेव्हाचे आयुक्त होते, ते काकांच्या ओळखीचे होते, पोलीस आयुक्त. त्यांच्यापर्यंत हे प्रकरण गेलं. मग त्यांनी त्याच्यात लक्ष घालायला लावलं आयुक्तांना, आणि आयुक्तांनी मग ओळख परेड घेतली. सगळे पोलीस साध्या वेशात या मुलीला बोलवलं, ओळख म्हटले, ओळखलं तिने दोघांना. मग काय, मग त्यांना पकडलं, झोडलं आणि सस्पेंड केलं. आणि तेव्हापासून काकांनी ठरवलं की हे लोक सांगतात यावर विश्वास ठेवूया आपण पोलिसांचे खबरे नको व्हायला. तोपर्यंत काय व्हायचं, कुठे चोरी झाली, हे झाली, कळलं त्यांना की थोडीशी इच्छा व्हायची की सांगावं की ह्यांनी केलंय त्यांनी. ते म्हणजे पोलिसांचं काम करतील, आपण या लोकांना सुधरवायचा प्रयत्न करू. आणि या लोकांना सुधरवायचं असेल, त्यांच्यात राहून करायचं असेल, तर त्यांचा विश्वास संपादन केला पाहिजे, त्यांना मदत केली पाहिजे. अशा प्रकारे त्यांचं पारध्यांसाठी स्पेशल काम चालू झालं. ते दुसरी एक घटना सांगतात, ती घटना म्हणजे अंगावर आणखी शार येतात. मी सांगते तसंच की हे पुस्तक वाचताना आपल्याला हे सगळे ज्या गोष्टी आहेत ना, तुम्ही एक सलग वाचूच शकत नाही, आपण ठेवून देतो, बास म्हणतो, कारण आपल्या इमॅजिनेशनच्या बाहेरच्या गोष्टी आहेत. तर तुळजापूरजवळ बामणेवाडी म्हणून एक गाव आहे, खेडेगाव आहे. तर असंच त्यांच्या पालावरती धाड पडली आणि पकडापकडी, मारामारी हातापायी चालू झाली. ज्या झोपडीत चालू झाली त्या झोपडीत पोलीस घुसले, बायकांना मारत होते, पुरुषांना मारत होते, उचलून घेऊन जायचा प्रयत्न चालला होता. आणि त्या झोपडीत एक नवजात बालक होतं, 2 दिवसाचं बालक. आणि ते हातातनं निसटलं त्या बाईच्या या सगळ्या मारामारीत आणि ह्याच्यात. आणि अक्षरशः त्या बाळाचा चेंदामेंदा झाला, पण या पोलिसांना संवेदनाच नव्हती. काका तेच म्हटले की संवेदनहीनता इतकी कशी येते, अमानुषपणा इतका काय येतो की एक मूल आपल्या पायाखाली जातंय, इतकं होतंय तरी यांना त्याचं भान नव्हतं, बेभान झाले होते पोलीस. तर या सगळ्याचा त्यांनी पुन्हा पाठपुरावा केला. आणि हे तेच सांगतात की मला हे सारखं पोलीस स्टेशनला जा, कुठे इकडे भेट तिकडे भेट, यामध्ये त्यांची कामाची व्याप्ती वाढत गेली. तेव्हा हे जे काम होतं, तेव्हा ही जी भटके विमुक्त जात आहेत ही सोलापूरच्या आसपास जास्ती आहे. त्यामुळे तुळजापूरला त्यांचा बऱ्याच वेळ जाणं व्हायचा. तुळजापूरला गेले ते की इथनं जायचं पुण्यातनं तिथे, आणि रात्री 2:30-3ला साधारण पोचायचे. 2:30-3ला पोचल्यावरती ST स्टँडवरच आडवं व्हायचं बाकावरती, आणि कुशीखाली ती पिशवी घ्यायची, झोपायचं, उजाडलं की कामाला जायचं. एकदा त्यांची पिशवी कोणतरी ओढतंय असा त्यांना भास झाला. मग त्यांनी हात पकडला. हात पकडल्यावर एक छोटा 6 वर्षाचा मुलगा होता, 5-6 वर्षाचा, त्याला पकडला. त्याला पकडल्यावर काय रे, काय चाललंय, तो म्हटलं काही नाही, तुमची पिशवी पडत होती ती मी धरत होतो. तर मग काकांनी ओळखलं की काय येते. तर हा मुलगा हा पारध्यांचा मुलगा होता. आणि ही जी पारध्यांची मुलं आहेत त्यांची फार दयनीय अवस्था असते, कारण त्यांच्या घरातली पुरुष मंडळी मोस्टली कुठे चोरामारा, दरोडे, कुठे तुरुंगात, कुठे पोलीस स्टेशन अशीच, आणि बायका मंडळी यांना सोडवण्यासाठी कुठे कोर्ट कचेऱ्या, कुठे पोलीस स्टेशन, कुठे
रोजचं जेवणासाठीची मारामारी यासाठी. मग मुलांकडे बघायला यांना कुणालाही वेळ आणि लक्ष काहीही नसतं. ही मुलं अशीच कुठे ते देवळात भटकत असतात, एस टी स्टँडवर, कुठे इकडे तिकडे असंच. तर असा तो मुलगा होता. त्या मुलाला पकडला आणि मग ते म्हटले ठीक आहे बस माझ्याजवळ. मग त्याला पकडल्यावर त्याची छोटी 4 वर्षाची बहीण ती पण आली की भावाला पकडलंय काय होतंय वगैरे म्हणून ती पण येत बसली. म्हटलंय की आपण एक काम करू, मला चहा प्यायचा आहे हॉटेलला, तू मला हॉटेलला घेऊन चल. त्याच्या आधी फक्त आपण स्वच्छ तोंड वगैरे धुऊया, तू पण तसाच आहेस. त्या मुलांना स्वच्छतेचं कुठलंही भान नाही, कारण कोणी शिकवलेलंच नाही किंवा काही बघितलेलंच नाही घरात. मग ते म्हटले आधी आपण ते करू आणि मग जाऊ हॉटेलला. हॉटेल हा शब्द ऐकल्यावरती अजून 10-12 मुलं गोळा झाली. त्यांना कळलं आता काका आपल्याला काहीतरी छान चाललेलं आहे, हे काही आपल्यावर येणारं नाहीये, त्यामुळे आणखी मुलं गोळा झाली. मग या सगळ्यांना घेऊन काका आधी स्वच्छतागृहात गेले, साबण विकत घेतला, ती राखुंडी पेस्ट जे काही असेल सगळ्यांना स्वच्छ व्हायला सांगितलं आणि सगळे मिळून हॉटेलला गेले. हॉटेलला गेल्यावर चहा घेतला काकांनी आणि काय रे तुम्हाला चहा प्यायचा का? नाही नाही म्हटले मिसळपाव खायचा. पहाटे 5 वाजता म्हटलं मिसळपाव खायचा आम्हाला. बरं म्हटले मग हॉटेल मालकाला सांगितलं सगळ्यांना हवा तेवढा दे. आणि सगळ्यांनी पोट भरून मिसळपाव आणि चहा प्यायला आणि मुलं जाम खुश झाली आणि काकांची वाट बघायला लागली. काका जेव्हा जेव्हा यायचे तेव्हा तेव्हा ही मुलं काकांभोवती गोळा व्हायची. हे सगळे हॉटेलला जायचे आणि फक्त हॉटेलला जाऊन आल्यावर जायचे नाही, काका तिथं त्यांची शाळा घ्यायचे. तिथून त्यांची शाळा चालू झाली. तुळजापूर एस टी स्टँडवर काकांनी 1 महिना शाळा घेतली. रोज 1 तास पहाटे ते शाळा घ्यायचे, हॉटेलला जायचं, खायचं, शाळा घ्यायची आणि मग म्हणायचे. मग नंतर ती शाळा हळूहळू कुणाच्या तरी अंगणात चालू झाली, परसदारात चालू झाली, देवळात चालू झाली. आणि हे सगळं चालू झालं तो यमगरवाडी हा जो संघाचा पुढचा प्रकल्प आहे त्याचा पाया इथे रचला गेला. यमगरवाडी म्हणून सोलापूरच्या जवळ एक आहे, तर तिथे संघाने या सगळ्या मुलांसाठी, भटक्या विमुक्त जातीच्या मुलांसाठी म्हणून हॉस्टेल आणि शाळा हे दोन्ही चालू केलं. याचं पूर्ण काम करण्यासाठी त्यांनी प्रभुणे काकांना सांगितलं की प्रभुणे काका तुम्ही हे काम बघा. काका म्हटले की मी एकटा नाही बघू शकणार, कारण मला बाकी ठिकाणीही पळावं लागतं, म्हणून त्यांनी आणखी 2घांना सोबतीला घेतलं आणि असं 3-4घांनी मिळून हे काम चालू केलं. आता हे जे यमगरवाडीचं हॉस्टेल चालू झालं त्यात ते पालापालावर जाऊन मुलं गोळा करायचे. तोपर्यंत त्यांना गोळा करावी लागायची, कारण किती ते विश्वास तर बसला पाहिजे ना की आपल्या मुलांना चांगलं हे करतायत. तर आणि मग ती गोळा झाली, आई वडिलांचा विश्वास असला तरी इथे गंमत काय व्हायची, या मुलांना स्वच्छंदी राहायची सवय. मला हवं तिथं मी जाणार, मी इथे उंडारणार, मी तिथं जाणार, ना काळ वेळाचं भान, हवं ते खाणार, हवं तेव्हा हवं तसं, आणि मी खेळणार मनसोक्त. आणि जेव्हा हॉस्टेल आणि शाळा चालू झाली तेव्हा शिस्तबद्ध आयुष्य चालू झालं की ते काही मुलांना रुचायचं नाही, सहन नाही व्हायचं, पळून जायची मुलं. पळून गेल्यावर ती एक कामच लागायचं की आज कोण कोण पळून गेलंय, त्यांना परत घेऊन यायचं. अशी ती यमगरवाडीची शाळा चालू झाली आणि ती शाळा यशस्वीरित्या अजूनही चालू आहे. जवळजवळ 400-500 मुलं शिकतात तिथे. आधी फक्त मुलांची होती, मग त्याच्या शेजारी नंतर त्यांनी मुलींसाठी पण चालू केली. अशी ती यमगरवाडी साधारण 2003 पासून 93 पासून जी चालू झाली ती 2003 पर्यंत काकांनी त्याचं काम बघितलं आणि 10 वर्षात चांगली शाळा एकदम उभारून आली भरपूर. आणि मग संघचालक तेव्हा ती शाळा बघायला गेले आणि इतकी सुंदर शाळा झालेली बघून ते प्रभावित झाले एकदम आणि म्हटले वा काय सुंदर शाळा केली आहेस, तू खूप मोठं काम केलंयस, समाधानी असशील ना आता. प्रभुणे काका 2 मिनिटं विचारात पडले आणि म्हटले नाही मी नाही हे समाधानी. म्हटलं काय इतकं छान तू सगळं चालू केलंयस आणि काय झालं तुला इतकं. ते म्हटलंय की काय मी या मुलांना इथे घेऊन येतो, त्यांना आपल्यासारखं बनवतो
आणि पुढे जाऊन काय, कारण ही जी सगळी मुलं आहेत ही मुलं एक परंपरा घेऊन आलेली आहेत. परंपरागत ज्ञान त्यांच्याकडे एवढं आहे आणि ते ज्ञान सगळं पुसलं जातं. ते ज्ञान पुसलं जातं आणि ही मुलं अभ्यासच करत बसतात आणि पुढे जाऊन अभ्यास इथे केला तरी काही खूप शिकतात असं नाही. 7वी 10वी 12वी काही जण हे, पण मग हे करणार काय पुढे जाऊन. त्यामुळे मला असं हे झालंय की मला या मुलांच्या उद्धारासाठी काम करायचं आहे, पण मला यांची जी रक्तातली जी परंपरा आहे किंवा रक्तातले जी कौशल्य आहेत ती मला घालवायची नाहीये. काका एक उदाहरण सांगतात. ते म्हणतात की या सगळ्या मुलांकडे वनस्पती ज्ञान हे खूप असतं आणि आकाशाचं ज्ञान खूप असतं. ते दिशा भराभर आकाशावरनं ओळखतात आणि वनस्पती सुद्धा ओळखता येतात. जेव्हा यमगरवाडीची शाळा चालू करायची होती त्यांना, तर तेव्हा ते बेसिक साहित्य सगळं घेऊन गेले. काय कपडे, औषधं, अन्नधान्य, झोपड्या टाकण्यासाठीचे बेसिक, आणि काही मुलं असं मिळून ते गेले तिथे, झोपड्या टाकल्या तिथे. आणि जिथे पाऊस वर्षानुवर्ष पडत नाही नेमकी झोपड्या टाकल्या आणि त्यांच्याकडे पाऊस पडायला लागला. इतका प्रचंड पाऊस झाला की त्यांच्या झोपड्या वाहून गेल्या सगळ्या. झोपड्या वाहून गेल्या आणि सगळे आसपास आडोसा काहीच नाही, सगळे भिजायला लागले. या मुलांना काही नाही, यांना सवय होती मस्त टणाटण, इथे उड्या मार तिथे मार, हे कर ते कर. त्यांना काही फरकच पडला नाही, कारण हे त्यांचं रोजचं जीवन होतं, रोजचं जगणं होतं. पण हे जे कार्यकर्ते होते, प्रभुणे काका होते, हे सगळेच आजारी पडले. कुणाला खोकला, सर्दी खोकला, ताप, कुणाचं पोट बिघडलंय हे, आणि त्यांच्याकडची औषधं त्यांनी घेतली पण बरे होईनात कुणी पटकन. मग या मुलांनी त्यांना झाडपाला दिला. किती 5-6 वर्षाची मुलं होती. झाडपाला दिला आणि मग हे सगळे म्हटले की ही 5-6 वर्षाची मुलं, ना शिक्षण, ना आई वडील शिकवतायत, ना संस्कार यांना कुठले, आणि ह्यांना काय कळतंय हा पाला कोण, आपल्याला काही झालं तर कुणी खायला तयार होईल ना. मग त्या मुलांनी स्वतःने खाऊन दाखवलं, खा तुम्ही म्हणून. आणि मग ह्यांनी हिया केला मनाचा आणि खाल्ला तो पाला, आणि खरं 2 दिवसात सगळे बरे झाले. तेव्हा त्यांना कळलं की ही जे सगळं आहे हे रक्तातनं येतं, की जे पूर्वी आपल्यातही होतं सगळ्यांच्यात, पण ते हळूहळू लुप्त होत गेलं कारण आपली जीवन पद्धतीच बदलली. आणि त्यामुळे पण असं या लोकांकडे कुंभारकला असते, दगडातनं कोरीव काम करतात, माती काम करतात, कुणी छान वारली पेंटिंग करतात, कुणी खाणीतली किंवा नुसती माती असते त्या त्या मातीवरनं यात किती धातू आहे हे नुसत्या वासावरनं ओळखतात. भरपूर यांच्याकडे कौशल्य आहे आणि त्या कौशल्याचा उपयोग हा मला करायचा आहे. मग हा उपयोग करण्यासाठी हा जो सगळा पाया होता, ते आत्ता जे प्रभुणे काकांची संस्था आहे त्या संस्थेचं नाव आहे पुनरुत्थान समरसता गुरुकुल. थोडं मोठं नाव आहे. आणि त्यांनी सांगितलं की मला या मुलांसाठी हे पुनरुत्थान करायचं आहे. समरसता तर आहेच आहे, कारण सगळ्या जातीची मुलं आहेत आणि हे गुरुकुल आहे. मग या गुरुकुलात जी मुलं येतात त्या मुलांना आधी काय काय येतंय, त्यांच्या परंपरेने त्यांना कुठलं ज्ञान दिलेलं आहे ह्याचा ते 10 दिवस अभ्यास करतात त्या मुलाचा. तिथले कार्यकर्त्यांनाही हे सगळं शिकवलंय आणि त्याप्रमाणे शिक्षण पुढे चालू होतं. म्हणजे रेग्युलर आपले 10वी पर्यंतचं पुस्तकी शिक्षण असतंच, शिवाय हे पण शिक्षण. आता मी हे सगळं सांगायचं म्हणून मी त्या शाळेला भेट देऊन आले. तुम्ही सुद्धा जरूर जा, चिंचवडला आहे ते गुरुकुलम. अशी प्रत्येक खोली वेगवेगळी आहे, 1ली ते 10वी शिक्षणाची. आणि मग आकाश दर्शनासाठी दुर्बीण आहे, वेगवेगळी मॉडेल्स केलेली आहेत. शिवाय एक इथे कॉम्प्युटर आपलं रेग्युलर जे आपण शिकतो तसंही ते शिकतात. एकीकडे मूर्तिकला चालू आहे, एकीकडे शिल्पकला, एक म्हणजे मातीतनं करणं वेगळं मूर्ती आणि दगडातनं करणं वेगळं, त्यातही वेगळं लोहकाम, धातूतनं वेगवेगळ्या वस्तू बनवणं, नंतर कुंभारकाम, ती मडकी वगैरे, बांबूची कामं,
नंतर काही मुलींना आता ते शिवणाचं शिक्षण देतात. शेती तर सगळ्यांनाच करायला लावतात, की बागकाम करायचंय, शेती करायची, रेग्युलर शेती की जी रोजचं हे होईल, आणि औषधी वनस्पतींची वेगळी. काही मुलांना औषधी वनस्पतींचं ज्ञान जास्त असतं, त्यांना ते सगळं, हे सगळं त्या शाळेत होतं आत्ता. आणि सगळं हे काका करून घेतात. आता सगळ्या आपण म्हणू सेवा किंवा हे जे सगळं आहे हे सगळं छान बसलेलं आहे काम त्यांचं. त्यामुळे काकांना आता पुन्हा थोडी लिहायला फुरसत मिळते. आपण गेलो तर आपल्याशी तास 2 तास गप्पा मारतात आणि कसा वेळ जातो आपल्यालाही कळत नाही. इतक्या छान ते गप्पा मारतात. तर असं त्यांनी हे जे या मुलांसाठी जे केलेलं आहे सगळं, त्यासाठी त्यांना पद्मश्री अवॉर्ड हे शासनाने दिलं. आणि 2021 साली त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला. तो पुरस्कार ज्या दिवशी मिळाला त्याच दिवशी त्यांनी जिथे गुरुकुलम चालू केलं त्या जागेवरती जप्ती आली. आणि त्यांना जप्ती आली त्याच दिवशीची गोष्ट आहे. पण योगायोग असा, एवढा मोठा पुरस्कार मिळाल्यामुळे ही जप्ती का आली याकडे शासनाच्या वरपर्यंत सगळ्यांचं लक्ष गेलं. आणि ना मदत करणारे शासकीय हात पुढे आले. लोकांची गोष्ट वेगळीच, पण शासकीय हात पुढे आले. आर पाटील यांनी सुद्धा त्यावेळेस त्यांचं खूप काम त्यांना करून दिलं. आणि त्यांनी सांगितलं जोपर्यंत तुमची संस्था रजिस्टर होत नाही ना तोपर्यंत असे प्रॉब्लेम येत राहतील. कारण ही जागा त्यांना दान मिळालेली आहे, पण चिंचवड सारख्या ठिकाणी इतकी मोठी जागा असल्यामुळे त्याचे जे टॅक्स वगैरे हे सगळं त्यांना यायला लागलं. पण ही जर सामाजिक संस्था म्हणून रजिस्टर झाली तर हे सगळं होणार नाही. आणि हे सगळं काम आर पाटलांनी तेव्हा त्यांना हे करून दिलं. आणि तेव्हाच विनोद तावडे हे शिक्षण मंत्री होते. त्यांनी शिक्षणासाठी सुद्धा त्यांना त्या काळात बऱ्याच मान्यता मिळायसाठी मदत केली. अशी त्यांची शाळा तिथे चालू झाली. ती शाळा आधी ही जागा मिळण्याच्या आधी चापेकर बंधू वाड्यात त्यांनी छोटीशी चालू केली होती. गंमत अशी झाली की ही सगळी पोरं जी होती ही पाध्यांचीच होती ना, त्यामुळे जे अंगात असतं ती चोरी करायचीच, आसपास जाऊन कुठे हे चोर ते चोर इकडे तिकडे. त्यामुळे अख्ख्या चिंचवड गावात झालं की या प्रभुने काकांची ही पोरं चोऱ्या करतात, आपल्याला हे कुणी नको आणि हे कुणी नको. आणि शिवाय कसं झालं की असाही वर्ग असतो हे कुणी नको, हे नुसतं चोऱ्या माऱ्यांपर्यंत असं थोडं लक्ष देत नाही. पण एक तक्रार गेली की काकांनी इथे वेश्या व्यवसाय चालू केला आहे, इथपर्यंत मजल गेलेली. मग पण तोपर्यंत कसं झालं, त्यांचे आयुक्त वगैरे सगळे ओळखीचे होते, या लोकांना माहीत होतं की काका काय करतात. मग ते सगळं प्रकरण शांत झालं आणि त्यांना ही जागा मिळाली. आणि आता त्यांचं गुरुकुलम छान चालू आहे. आपणही त्यांना आर्थिक स्वरूपात किंवा वस्तू स्वरूपात चांगली मदत करू शकतो. त्या मुलांशी जाऊन वेळ घालवायचा असेल, हे जर काही करायचं नाही मला फक्त त्या मुलांसोबत वेळ घालवायचा आहे, तर आपण तेही करू शकतो. काकांचं लग्न पण झालं. आणि लग्न झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या बायकोला तेव्हाच सांगितलं, होणाऱ्या बायकोला, की मी माझ्या जीवनात कितपत रूढीप्रमाणे काम करीन माहीत नाही, मी समाजसेवाच करणार आहे, त्यामुळे माझा कुटुंबाला आर्थिक हातभार किती असेल ही शक्यता कमी आहे. मग त्या माऊलीनं ठरवलं की मी तुमच्याशीच लग्न करीन आणि सगळा आर्थिक भार मी उचलीन. आणि त्यांच्या बायकोनी पूर्ण संसाराचा आर्थिक भार उचलला, कष्टाने उचलला. ते सांगतात की वेळी अवेळी 20-20 पारधी लोक आमच्याकडे जेवायला असायचे, मध्यरात्री सुद्धा ते यायचे पटकन, तेव्हा सुद्धा जेवायला घालणं हे हे सगळं त्यांच्या बायकोनी हसतमुखाने केलं. त्यांना 3 मुलं, 2 मुलं आणि 1 मुलगी. आणि ती जी मुलगी आहे तर ती त्यांना जेव्हा पुरस्कार मिळाला तेव्हा एक छोटासा अनुभव सांगते की आम्हाला संस्कार कसे होते वडिलांचे. तर ते शाळेत असताना ज्या गावात राहत होते त्या गावात एक चप्पल शिवणारा होता.
तो पुलाखाली बसायचा, चप्पल शिवून द्यायचा, सांभारच असेल चप्पल शिवणारा म्हणजे, पण त्याला तेवढी मिळकत होत नव्हती चप्पल शिवून. त्यामुळे त्याला खूप वेळेस अर्धपोटी किंवा उपाशीच झोपावं लागायचं. हे काकांच्या लक्षात आलं आणि काकांनी रोज त्याला पोळी भाजीचा डबा द्यायला चालू केलं. रोज द्यायचा. आणि हे काम हे कुणी करायचं तर मुलांनी करायचं, की रोज त्याला डबा द्यायचा आणि शाळेत जायचं. गाव छोटं होतं, त्यामुळे रोज डबा देताना शाळेतली कोण ना कोण बघायचीच. आणि शाळेतल्या मुलांनी विचारलं की तुम्ही का त्यांना डबा देता, कोण आहेत ते तुमचे? तर ही म्हटली त्यांचे आजोबा आहेत. पण तिला इतकं ते हे झालं की आपलं प्रत्येक माणूस आपला असल्याशिवाय हे होत नाही. एवढे संस्कार त्यांनी बालपणापासून त्यांच्यावर केले. आणि अजून सुद्धा काकांचं भरपूर काम चालू आहे तिथे. त्यांनी या सगळ्या पारधी लोकांना इतकं स्वयंसिद्ध केलंय, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केलाय की 2021-22 मध्ये ग्रामपंचायतीत जवळजवळ 100 पारधी लोक किंवा जे हे वडार कैकाडी हे जे सगळे लोक आहेत त्यातले ग्रामपंचायतीत 100 लोक निवडून आले. इतकं म्हणजे पॉलिटिक्स पर्यंत एंट्री करण्यापर्यंत काकांनी त्यांना सक्षम केलं. काकांनी 2 गोष्टी केल्या. एक तर म्हणजे त्या लोकांना स्वत्वाची जाणीव करून दिली की मी कोण आहे, माझी परंपरा काय आहे, मी सुद्धा या समाजाचा भाग आहे याची त्यांना जाणीव करून दिली. आणि आपल्यालाही, आणि दुसरं काम केलं, आपल्यालाही त्यांच्यापर्यंत पोचता आलं, आपल्यालाही त्यांचं काय आहे याची जाणीव करून दिली, त्यांना मुख्य प्रवाहात आपल्याला घ्यायचं आहे हे कळायला लागलं. अशा 2 मोठ्या ह्याच्यात काकांनी काम केलं. आणि असं काकांचं काम बघायला जरूर सगळ्यांनी जा. आणि त्यांना एक नमस्कार करून मी माझं हे संपवते.